पहिल्यांदाच आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीने 100% वापरत आहे. आमचा हा विचार आहे की कालांतराने कसं आपलं उत्पन्न वाढवता येईल, तेही जी काय आपली माती आहे, जी सॉइल आहे, त्याला इनफर्टाईल न करता, नापीक न करता. या अगोदर काय झालं होतं की इनऑर्गॅनिक शेती जास्त प्रमाणात केलेली आहे. या पहिले द्राक्षाची बाग होती इथे. बरोबर. तर त्यामुळे जे काय त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप रुजू झालेले आहेत सॉइल मध्ये. हो बरोबर. तर ते कालांतराने इनफर्टाईल करणार हे आम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे. द्राक्षाची बाग तुम्ही जेव्हा होती ती पूर्णपणे रासायनिक होती का? पूर्णपणे रासायनिक. रासायनिक द्राक्षाची बाग म्हणल्यावर त्याच्यावर आता म्हणजे आपण द्राक्षाची कंडिशन पाहिली लोकांची, तर अति प्रमाणात वॉटर सोल्युबलचा वापर झालेला असतो. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही माझ्या अंदाजे तुम्ही द्राक्षाला कृषी अमृत वापरलेलं का? फक्त एक आम्ही पूर्ण प्रमाणात नाही वापरलं, 80-20 वापरलं होतं. 80-20 प्रमाणात वापरलं होतं. सॉइल चार्जर वापरलं होतं आणि खत पण वापरलं होतं. त्यावेळेस काय जास्त वापरलं नाही. त्यावेळेस कसे रिझल्ट वाटते तुम्हाला? रिझल्ट चांगले होते ना. जी काही मुळी आहे ना ती चांगली चालली होती. म्हणजे मला पण माहिती नव्हतं की डिसीज फायटर, पेस्ट फायटर, फंगी क्लिनर, पेस्ट क्लिनर, बरोबर, या गोष्टी आहेत. मला अगोदर वाटायचं की बऱ्यापैकी हे सॉइल रिलेटेड इन्ग्रेडियंट तुम्ही प्रोव्हाइड करता आणि वरच्या वर मारायला समजा काय झालं बाबा, रोग आला, तर मला इनऑर्गॅनिकची साथ घ्यायला लागायची. पण आता तसं काही लागत नाही. बरोबर. आता काय केलं, टोटल ऑर्गॅनिकच करतो. म्हणजे इथं नागाळी म्हणा मध्यंतरी आलती सरांनी सांगितल्याप्रमाणे, आणि थोडाफार करपाई होता. तर डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून ते आम्ही फवारल्यानंतर चांगले रिझल्ट आले आम्हाला. म्हणजे ती नागाळी जी आली ती जागेवर स्टॉप झाली. ती जागेवर तर कुठं दिसत पण नाही. आता थोडे काही पडसत आहे का? हे जर आहे, हे जर पाहिलं सर, बरोबर, तिकडे पुढच्या आता हे जे पान पाहिलं सर, हे पहा, ही नागाळी येऊन गेली. त्यानंतर सरांनी कोणता स्प्रे घेतला सर? डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर. म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन नाही घेतला. म्हणजे ही पूर्ण जागेवर ते स्प्रे झाल्यानंतर पूर्ण स्टॉप होऊन गेली. त्याच्यानंतर सॉइल चार्जर आम्ही सोडलं लागवडीच्या वेळेस, जेव्हा आम्ही करत होतो लागवड सोयी. नंतर काय, न्यूट्री चार्जर, रूट चार्जर, मायको चार्जर आणि लिफ्ट चार्जर, ह्यांना काय केलं, ह्यांना एका पाण्यात भिजवून ठेवलं. 4 म्हणजे वेगवेगळे आम्ही 4 भांडी घेतली, त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि साधारण योग्य प्रमाणात, साधारण 500 ते 800 ग्राम दरम्यान गुळ असतो. हो बरोबर. त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि ते भिजत ठेवलं 1-2 दिवस. त्याच्यानंतर काय करायचो, ते आम्ही गाळून घ्यायचो. गाळून घेतल्यानंतर ड्रेंचिंग केलं, जेव्हा जमल तसं किंवा मग आपलं ड्रिपद्वारे हे करून घेतलं. असं 3 वेळा केलं. तर साधारण सांगायचं झालं, बेसल डोस नंतर ही जी प्रक्रिया केली ना, त्याच्यानंतर ती मुळीची वाढ फास्ट व्हायला. आणि मुळी पण म्हणतो ना आपण पांढऱ्या रंगाची, व्हाईट, ती तशी दिसायला लागली. नाही, यावेळेस अवकाळी जास्त होता, त्याच्यामुळे पाऊस जास्त झाला. आता काल पण ढगफुटी झाली. मध्ये आधी तरी आम्ही बघितलं, पण मुळी काही लॉक नव्हती झाली, लाल नव्हती झाली, ती सफेदच होती, म्हणजे ऍक्टिव्ह होती. म्हणजे तुम्ही जो पाऊस चालू होता त्यावेळेस सॉइल चार्जर जे आपलं स्पेशल मुळींसाठी स्पेशल आर आहे, हो, तो तुम्ही कंटिन्युटी ठेवले? कंटिन्यू म्हणजे साधारण 5 ते 6 दिवस या रेग्युलर इंटरव्हलने आम्ही सोडत चाललो. ओके, असं म्हणजे सर आता काय झालंय बघा, तुम्ही योग्य दिशेने चाललात. बरोबर. कारण की पावसाच्या पाण्यामुळे काय होतं, जमिनीची नायट्रोजन लेवल वाढली जाते. बरोबर. आणि त्या काळात तुम्ही जो आपल्याला CN रेशो मेंटेन ठेवायचा असतो तो तुम्ही योग्य पद्धतीने सोडला. आपण जर सॉइल चार्जर सोडलं, सॉइल चार्जर मध्ये आपल्या 90 ते 95% हा ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि त्यावेळेस तो कार्बन जमिनीला मिळाला, त्यामुळे तुमच्या जमिनीचा CN रेशो मेंटेन राहिला आणि जमिनीतून योग्य ते पोषण तुमच्या झाडाला गेलं. त्याच्यामुळे तुमची रूट जे आहे झाडाचं ते लॉक झालं नाही. जर तुम्ही त्यावेळेस जर ब्रेक केलं असतं किंवा असा विचार केला असता, आता ऑलरेडी एवढी ओले, मग औषध सोडायचं कसं, तर तिथं तुमची जरा फसगत, कदाचित लॉक झाला असतं. कदाचित लॉक नाही, 100% मुळ्या लॉक झाल्या असतात.
बरोबर. पण तुम्ही ते एक योग्य पद्धतीने नियोजन ठेवलं का सॉइल चार्जर, आणि इथून पुढे हे लक्षातच ठेवायचं, जेव्हा पाऊस जास्त होईल तेव्हा सॉइल चार्जर एकरी कमीत कमी 1 टाइम 3 लिटर सोडून द्यायचं. म्हणजे काय होतं, तुमचा CN रेशो एकदम व्यवस्थित मेंटेन राहतो. पण तसे लवकर आले पाहायला गेलं तर. म्हणजे बेसिकली माझ्या माहितीतले एक जण आहे, आम्ही दोघांनी सोबतच लागवड केलेली आहे. बरोबर. त्यांचं इनऑर्गॅनिक पद्धतीने, आपलं ऑर्गॅनिक पद्धतीने सॉइल चार्जरच्या. त्यांच्या प्लॉटची कंडिशन त्यांचा अजून तोडा व्हायचा आहे. आणि आपले प्लॉट चालू होऊन किती दिवस झाला? आपलं साधारण बघा एक हफ्ता 1 वीक झालाय. 1 हफ्ता. 2 तोडे झालेत. ओके. म्हणजे आपण त्यांच्या निदान 2 पावलं पुढेच चालले. बरोबर. शायनिंग जर पाहिली, आणि विशेष म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथं जोरदार पाऊस होऊन गेलेला आहे. युनिफॉर्म साईजची फुले. सर याचा तोडा कधी झालेला आहे? काल झालेला आहे. आता सर तुम्ही जर पाहिलं, कुठं तुम्हाला या शक्यतो याच्यामध्ये पाणी जास्त दिसत नाहीये, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटीच नाहीये फुलाची, ते लगेच निघून जाते. कधी कधी प्रॉब्लेम असा होतो, गोंड्याला पाऊस होतो आणि गोंड्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं, त्यामुळे काय होतं, तिथं काळी टीक येण्याची शक्यता असते, किंवा मग असा बुरा आल्यागत होतो. तो प्रकार इथं काही नाही. आणि जर तुम्ही फुलांची क्वालिटी वगैरे पाहिली, आणि आता राम सर आपल्याला नेहमी सांगत असतात का तुम्ही जेव्हा प्लॉटमध्ये जाता, तुम्ही गोडाऊनवर लक्ष देण्याच्या ऐवजी फॅक्टरीवर लक्ष द्या. आता आपली झाडाची फॅक्टरी काय, पान. आता तुम्ही जर सर पाहिली, आता पूर्ण आहे ना काळोखी जर पाहिली झाडाची, तुम्ही कुठेही पहा, म्हणजे एवढ्या ह्या खराब वातावरणात एवढी छान पद्धतीची कॅनोपी आज आपल्याला कुठल्याही गोंड्याच्या प्लॉटवर दिसत नाही. बरोबर. आणि आज तुम्ही पानांवर लक्ष दिले, मुळीवर लक्ष दिले, त्याच्यामुळे आज तुमचं गोडाऊन फुल भरलेलं आहे. बरोबर. सध्या दिवशी चालू झालाय. किती दिवशी? 37. आणि रेग्युलर या व्हरायटीचं कसं कितव्या दिवशी चालू होतो? काही रेग्युलर हा 40-42 दरम्यान होतो. 1.5 महिना घेतच. 1.5 महिना घेतो. बरोबर. आणि हा जरी ताकद लावली तर असं समजा 40-42, त्याच्या आत्ता होतच नाही. आणि आपलं 37 5 दिवस तर पहिले झालं. ओके. सॉइल बघा, प्रत्येक 5-6 दिवसाच्या इंटरव्हलनी कधी 1.5 लिटर, तर कधी पाऊस जास्त झाला तर 2 लिटर. ओके. साधारण 5 वेळा सोडला असा. 5 वेळा सोडला. ओके. म्हणजे तुम्ही जे आता शेतकऱ्यांमध्ये मेन प्रॉब्लेम काय झालाय सर, का आपली पहिली SCT होती त्यावेळेस शेतकरी नुसते, म्हणजे 80-20चं जे शेड्यूल होतं त्यावेळेस शेतकरी नुसते सॉइल चार्जर वापरायचे. बरोबर. त्याच्यानंतर वैदिक आलं. आता शेतकऱ्यांचं नुसतं वैदिक वैदिक वैदिक, म्हणजे पण राम सरांनी जो फॉर्म्युला दिलाय SCT प्लस वैदिक 50-50%, तो तुम्ही योग्य पद्धतीने वापरलेला आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला हा रिझल्ट दिसतोय. आणि शेतकऱ्यांना ही नम्र विनंती राहील का तुम्ही नुसतं वैदिकचे रिझल्ट व्हिडिओ पाहता, पण नुसतं वैदिककडे नका पळू, त्याला SCTची पण जोड घ्यावी लागणार आहे. कारण की वैदिकमुळे काय होतं, लोक सॉइल चार्जरच विसरली. नाही, वैदिक सर तुम्हाला भरपूर प्रकारचे न्यूट्रिएंट्स झाडाला देता येतात, पण त्यांनी थोड्या प्रमाणात पिकाचा म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला जातो. बरोबर. पण तुम्ही जी SCT आहे, SCTने तुमचा सगळ्यात जास्त सेंद्रिय कर्ब वाढला जातो जमिनीचा. आणि राम सर नेहमी सांगतात, जर तुम्ही जमिनीला जर पोषण दिलं, आपल्या शेतकऱ्याचं काय झालंय, आता तुम्ही SCT युजर शेतकरी, तुमची मेंटॅलिटी वेगळी, पण दुसऱ्या शेतकऱ्यांची कशी, एका मातीच्या कणावर जवळजवळ 10 लाख जीवाणू असतात, तरी आपण काय PSB KSB सगळं सोडतो. काही गरज आहे, PSB KSB सोडतो, नंतर तणनाशक मारतो. आता सर तणनाशकवरून आठवलं, आता जर तुम्ही सर पूर्ण हा मधला पट्टा पाहिला, जर तुम्हाला कुठेही तणनाशक मारलेलंच नाही, ब्रश कटरनी कटिंग करून घेतलेले. म्हणजे हे काय झालेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हे जे गवत आहे याचं मल्चिंग तयार झालेलं आहे. आणि लोक काय करतात, तणनाशक मारतात. तणनाशकामुळे काय होतं, नंतर पुढं
तुमच्या फुलांना नाही, वाफ बसते त्याला. वाफ बसते, पानांवर स्कॉर्चिंग येते, त्याच्यानंतर फुलं मग कधी कधी नॉर्मलच म्हणजे अर्धवट उमलतात, असे भरपूर सारे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. पण यांनी काय झालं, तुमची मल्चिंग होऊन गेली पूर्ण पद्धतीने. बरोबर. आतापर्यंत खर्च किती आहे? खर्च साधारण बेसल डोस पासून तर बेसल डोस पासून तर आतापर्यंत अराउंड 40,000. 40,000. हा, एवढं प्लॉटला 1.5 एकरला. म्हणजे हा आणि खालचा दोन्ही मिळून 40,000 फक्त. सर कोणाला ही गोष्ट खरी वाटत नाही. आणि हाच प्लॉट जर तुम्ही रासायनिक पद्धतीने केला असता तर आज साधारण तो 60-70 तरी घरात गेला असता. बरोबर. म्हणजे आपली तिथं खर्चाची पण बचत झाली, त्यातून तुमचं उत्पन्न पण लवकर चांगलं आहे आणि लवकर चालू झाले. आता तुम्हाला कसं वाटतं, पाऊस जास्त झाला जास्त प्रमाणात, तर तुम्हाला काय आता काय वाटतंय का? प्रॉब्लेम असं काय नाहीये, पण शक्यतो घेण्यात आले तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज घेईल, पण असा प्रॉब्लेम काही दिसत नाही. बाकीचे झेंडू वाल्यांचं जर पाहिलं तुम्ही, तुमच्याच मित्राचा झेंडू पाऊस झालं त्यांची अशी एकदम चलबिचल होता, असं आता काय घ्यायचं नंतर काय घ्यायचं, तसं तुम्हाला कोणतं डोक्याला ताण येतो का? पाऊस झालाय का आपण हे घेतलं पाहिजे लवकर, ते घेतलं पाहिजे? नाही असं काही. सर आपल्या गडबड करायची. एससीटी सोबत शेती करताना तुम्हाला कसं वाटतंय? एससीटी इझी आहे, एकदम इझी, म्हणजे डोक्याला काही टेन्शन नाही. ऍक्च्युली टेन्शन नको म्हणूनच आम्ही ह्याच्यात पडलो. कारण नक्कीच कसं आहे, नुसतं कष्ट करायचं बरोबर हे डोक्यात नाही बसत. हो बरोबर. कष्ट सगळेच करतात. हा, थोडंफार जरा डोक्याने केली शेती तर ठीक होऊ शकते. जर अशी जर सर तुम्ही एससीटी वैदिक सोबत नियोजनबद्ध शेती केली तर तुम्ही आज 1.5 एकर झेंडू पिकवले. बरोबर. पुढे तुम्ही 10 एकर पण पिकू शकता. बरोबर. नक्कीच. आतापर्यंत साधारण 4 स्प्रे झाले. 4 स्प्रे. हो. जास्त आपण सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही स्प्रेला जास्त खर्च केला आहे का खाली जमिनीवर? नाही, जमिनीवर केला. जमिनीवर एक्झॅक्ट. म्हणजे तुमच्याकडे समजा 100 रुपये तर 80 रुपये तुम्हाला जमिनीवरच खर्च करायचा आणि 20 रुपये फक्त वरच केलं. वर. बरोबर. खाली जर ताकद तुमची बेस बरोबर पक्का भेटली जर असेल, बरोबर, वरती नाही जास्त प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि तेच आहे सर, झाडाचं मेंतून मूळ आहे ते जमिनीत, सगळ्यात जास्त झाड अन्नग्रहण तिथून करतात. बरोबर. आणि तुमचा जो म्हणजे तुम्ही जे नियोजन केलं ते योग्य पद्धतीने केलेलं आहे. सर हे पाहू शकता तुम्ही, आता एवढा पाऊस कंटिन्युटी चालू आहे तरी हे रूट किती ऍक्टिव्ह आहे आणि भरपूर म्हणजे जे व्हाईट रूट म्हणतो सगळ्यात जास्त अन्नग्रहण करण्याचं काम व्हाईट रूट करते, ते पाहू शकता. म्हणजे हे रासायनिकच्या प्लॉटमध्ये कुठं हे चित्र दिसणार नाहीये सर तुम्हाला. बरोबर. आणि एकदम पहा ना तुम्ही, माती किती भुसभुशीत झालेली आहे. पूर्ण नुसती बोट जर हे केलं तर एकदम इझिली उकरली जाते. एवढं सांगेल की वापरा, पण असं नाही बोलणार की बस मी बोलतोय म्हणून. त्यांनी यावं, प्लॉट व्हिजिट करावा, म्हणजे पहिलं रिझल्ट बघावे. छोट्या त्यांचं क्षेत्र आहे त्यात अनुभव घ्यावा. त्यांचं जर क्षेत्र एक्झाम्पल जर 4 एकर असेल तर नाही बोलतो मी 1 एकरला तर पहिले ट्राय करा. बरोबर. शेवटी कसं असतं, खात्री पटेपर्यंत कोणी रिस्क नाही घेत. एकदा त्यांना खात्री पटली की ते नक्की करतील. सर तसं पाहिलं तर इथून मागचा जो इतिहास जर पाहिला तर शेतकऱ्यांनी खूप रिस्क घेतलेले आहे, खूप रिस्क आहे ऑर्गॅनिक कंपन्यांच्या बाबतीत. पण काही कंपन्या अशा होत्या का त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि त्या डबगायला गेले. हा बरोबर. पण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ही कंपनी एक अशी का ती शेतकऱ्याचं हित पाहते. बरोबर. आणि जे काही आहे ते शेतकऱ्याला पूर्ण समर्पित. व्यवसाय काय करता? आमचं कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन पाहून तुम्ही शेतीला चालवता. सर आता आपण प्लॉट बघून आलो, आता आपण जो झेंडूचा प्लॉट पाहिला त्याचा तोडा झाला. हा कधी तोडा झाला? हा दुपारी घेतला. आज तर किती किलो निघाला असं काय अंदाज? साधारण हा 400 किलो. 400. सर जर तुम्ही पाहिलं हे जर फूल पाहिला सर, हे फूल पाहू शकता एकदम भरीव फूल. आता आपण याचं वजन करून पाहू किती बसतो. साधारण
24 ग्रॅम, म्हणजे एका फुलाचं वजन 24 ग्रॅम. तर आपण जर 1 किलो मध्ये असे किती फुलं बघतो समजा आपण randomly दुसरं 20 ग्रॅम, काही 19 ग्रॅम, काही पाहिले तर हे 15, म्हणजे सगळे जर पाहिले तर तुम्ही 21-22च्या दरम्यान म्हणजे फुलाला जे वजन आहे 18, फुलाला जे वजन पाहिजे ते योग्य पद्धतीने, म्हणजे हा सगळा पोषणाचा भाग झाला की तुम्ही जेवढं जास्त पोषण द्या त्या पोषणावरून तुमच्या फुलाची क्वालिटी, त्याचं वेट, हे सगळं नाही. ओके. शेतकऱ्यांचं आता म्हणणे काय आहे, आपला झेंडू फुलला हां खालून बोरांची कशी कमतरता भासतो, फाटतो, ते पडत आपण काहीच नाही. किती मोठं फुल झालं. आता जर पाहिलं सर आपण तर काय होतं, रासायनिकच्या झेंडूला प्रॉब्लेम काय येतो, कॅल्शियम बोरॉनची जर डिफिशियन्सी असेल, हे इथे ना चीर पडली जाते आणि फूल फुटलं जातं, किंवा मग फूल अर्धच उमललं जातं, किंवा मग पाकळ्या वगैरे गळतात. तसं इथं काहीच नाही ना सर. सर आता वैदिक बरोबर जोडलेलं आहे, आता तुमचं इथून पुढच्या पिकांचं नियोजन कसं असतं? आता आम्ही कलिंगडची लागवड करणार आहे. तर पूर्णपणे आम्ही SCT टेक्नॉलॉजी, SCT वैदिक त्याच्यानेच आम्ही करणार आहोत. काय हरकत नाही सर, तुम्ही बिंदास करा, कारण की तुम्ही जे नियोजन करतात ते एकदम व्यवस्थित दृष्ट्या करतात. म्हणजे तुम्हाला पिकाचं कसं आहे, त्यात नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे, जे पिकाला पोषण जायला पाहिजे ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे, आणि तुम्ही ते देत आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला हे एवढं म्हणजे थोडक्यात गोल्डच आहे, गोल्ड पाहिजे तर गोल्डच वाटते. ओके चालेल. आपला इथून परिचय द्या. मी साकेत कानडे. हां. आमचं झेंडूची शेती आहे. हां. ही एकलेरे गाव येथे आहे, आंबेगाव तालुका. ओके. पहिल्यांदाच आम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीने हो 100% वापरत आहे. हां. आमचा हा विचार आहे की कालांतराने कसं आपलं उत्पन्न वाढवता येईल, हां. तेही जी काय आपली माती आहे, हां. जी सॉइल आहे, त्याला इनफर्टाईल न करता, नापीक न करता. ओके. या अगोदर काय झालं होतं हां. की इनऑर्गॅनिक शेती ओके. जास्त प्रमाणात केलेली आहे. या पहिले द्राक्षाची बाग होती इथे. बरोबर. तर त्यामुळे जे काय त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत हां. ते खूप रुजू झालेले आहेत सॉइलमध्ये. हो बरोबर. तर ते कालांतराने इनफर्टाईल करणार हे आम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे. द्राक्षाची बाग तुम्ही जेव्हा होती ती पूर्णपणे रासायनिक होती का? तर पूर्णपणे रासायनिक म्हणजे होती. रासायनिक द्राक्षाची बाग म्हणल्यावर त्याच्यावर आता म्हणजे आपण द्राक्षाची कंडिशन पाहिली लोकांची, तर अति प्रमाणात वॉटर सोल्युबलचा वापर झालेला असतो. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही माझ्या अंदाजे तुम्ही द्राक्षाला कृषी अमृत वापरलेलं का? फक्त एक आम्ही पूर्ण प्रमाणात नाही वापरलं, 80-20 वापरलं होतं. 80-20 प्रमाणात वापरलं होतं. सॉइल चार्जर वापरलं होतं हां. आणि खत पण वापरलं होतं. त्यावेळेस बाकी काही जास्त वापरलं नाही. त्यावेळेस कसे रिझल्ट वाटते तुम्हाला? रिझल्ट चांगले होते ना. हां. जी काही मुळी आहे ना हां. ती चांगली चालली होती. बरोबर. तर हेच डोक्यात धरून आम्ही म्हटलं की आता इथून पुढे आम्ही 100% यूज केलं तर काही हरकत नाही. बरोबर बरोबर. आणि त्यात मध्ये आता वैदिकची पॉवर आली म्हणल्यावर तर हां. अजूनच पीक जोमला. बरोबर आहे. अगोदर काय होतं, ह्यांच्याकडनं आम्ही जे घेतलं तर 2-4 गोष्टी होत्या म्हणजे वापरण्यासारख्या, हां. ज्या ती मूळ रूटशी रिलेटेड होत्या. हो बरोबर. सॉइल चार्जर वगैरे असेल. आता जे काय आहे हां. तुमच्याकडे ते जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत बरोबर. ते खूप कामाचे आहेत. हो. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे मला पण माहिती नव्हतं की डिसीज फायटर, हां. पेस्ट फायटर, हां. फंगी क्लिनर, पेस्ट क्लिनर, बरोबर. या गोष्टी आहेत. मला अगोदर वाटायचं की बऱ्यापैकी हे सॉइल रिलेटेड इन्ग्रेडियंट तुम्ही प्रोव्हाइड करता हां. आणि वरच्या वर मारायला समजा काय झालं बाबा, रोग आला, हां. तर मला इनऑर्गॅनिकची साथ घ्यायला लागायची. ओके. पण आता तसं काही लागत नाही. बरोबर. आता काय केलंय, टोटली ऑर्गॅनिकच करतो. म्हणजे इथं नागाळी म्हणा मध्यंतरी आलती सरांनी सांगितल्याप्रमाणे, हां. आणि थोडाफार करपाई होता. ओके. तर डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून हां. ते आम्ही फवारल्यानंतर चांगले रिझल्ट आले आम्हाला. म्हणजे ती नागाळी जी आली ती जागेवर स्टॉप होऊन जागेवर स्टॉप झाली ती, जागेवर आता तर कुठं दिसत पण नाही. नाही, आता थोडे दिसत थोडे नाही. काही पडसत आहे. आता हे हं. समजा हे जर आहे, हे जर पाहिलं सर, बरोबर. तिकडे पुढच्या आता हे जे पान पाहिलं सर, हे पहा, ही नागाळी येऊन गेली. त्यानंतर सरांनी कोणता स्प्रे घेतला सर?
डिसीज फायटर आणि पेस्ट फायटर. पेस्ट फायटर म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशनने घेतला. म्हणजे ही पूर्ण जागेवर स्प्रे झाल्यानंतर पूर्ण स्टॉप होऊन गेली. सर आता याचं हा आपण जो झेंडू पाहतोय याचं तुम्ही बेसलचं नियोजन कशा पद्धतीने केलं? बेसल मध्ये स्टार्टिंगला कृषी अमृत होता, त्याच्याबरोबर नंतर सॉइल चार्जर आम्ही सोडलं लागवडीच्या वेळेस, जेव्हा आम्ही करत होतो लागवड सोयी. नंतर काय न्यूट्री चार्जर, रूट चार्जर, मायको चार्जर आणि लिफ्ट चार्जर ह्यांना काय केलं, ह्यांना एका पाण्यात भिजवून ठेवलं. 4 म्हणजे वेगवेगळे आम्ही 4 भांडी घेतली, त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि साधारण योग्य प्रमाणात साधारण 500 ते 800 ग्राम दरम्यान गुळ असतो, हो बरोबर, त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि ते भिजत ठेवलं 1-2 दिवस. त्याच्यानंतर काय करायचो, ते आम्ही गाळून घ्यायचो. गाळून घेतल्यानंतर ड्रेंचिंग केलं, जेव्हा जमल तसं किंवा मग आपलं ड्रिपद्वारे हे करून घेतलं. असं 3 वेळा केलं. तर साधारण सांगायचं झालं, बेसल डोस नंतर ही जी प्रक्रिया केली ना, त्याच्यानंतर ती मुळीची वाढ फास्ट वाढली. आणि मुळी पण म्हणतो ना आपण पांढऱ्या रंगाची व्हाईट, ती तशी दिसायला लागली. आणि त्याच्यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे पाऊस भरपूर झाला त्या काळात. बरोबर, आपल्या या भागामध्ये जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात पाहिलं तर नाही, यावेळेस अवकाळी जास्त होता, त्याच्यामुळे पाऊस जास्त झाला. आता काल पण ढगफुटी झाली. मध्ये आधी तरी आम्ही बघितलं, पण मुळी काही लॉक नव्हती झाली, लाल नव्हती झाली, ती सफेदच होती, म्हणजे ऍक्टिव्ह होती. म्हणजे तुम्ही जो पाऊस चालू होता त्यावेळेस सॉइल चार्जर जे आपलं स्पेशल मुळींसाठी स्पेशल आर आहे, हो, तो तुम्ही कंटिन्युटी ठेवले. कंटिन्यू म्हणजे साधारण 5 ते 6 दिवस या रेग्युलर इंटरव्हलने आम्ही सोडत चाललो. ओके, असं आहे. म्हणजे सर आता काय झालंय बघा, तुम्ही योग्य दिशेने चाललात. बरोबर, कारण की पावसाच्या पाण्यामुळे काय होतं, जमिनीची नायट्रोजन लेवल वाढली जाते. बरोबर, आणि त्या काळात तुम्ही जो आपल्याला CN रेशो मेंटेन ठेवायचा असतो तो तुम्ही योग्य पद्धतीने सोडला. आपण जर सॉइल चार्जर सोडलं, सॉइल चार्जर मध्ये आपल्या 90 ते 95% हा ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि त्यावेळेस तो कार्बन जमिनीला मिळाला, त्यामुळे तुमच्या जमिनीचा CN रेशो मेंटेन राहिला आणि जमिनीतून योग्य ते पोषण तुमच्या झाडाला गेलं. त्याच्यामुळे तुमची रूट जे आहे झाडाचं ते लॉक झालं नाही. जर तुम्ही त्यावेळेस जर ब्रेक केलं असतं किंवा असा विचार केला असता, आता ऑलरेडी एवढी ओले मग औषध सोडायचं कसं, तर तिथं तुमची जरा कदाचित लॉक झाला असतं, कदाचित लॉक म्हणजे 100% मुळ्या लॉक झाल्या असतात. बरोबर, पण तुम्ही ते एक योग्य पद्धतीने नियोजन ठेवलं का सॉइल चार्जर. आणि इथून पुढे हे लक्षातच ठेवायचं, जेव्हा पाऊस जास्त होईल तेव्हा सॉइल चार्जर एकरी कमीत कमी 1 टाइम 3 लिटर सोडून द्यायचं. म्हणजे काय होतं, तुमचा CN रेशो एकदम व्यवस्थित मेंटेन राहतो. आता सर त्यानंतर तुम्ही याला ड्रिंचिंगला लिफ्ट चार्जर घेतलं, लिफ्ट चार्जर, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, मायको चार्जर. त्याच्यानंतर त्याची फुटव्यांमध्ये काय तुम्हाला बदल जाणवले? झाले ना, फुटवे पण तसे लवकर आले पाहायला गेलं तर. म्हणजे बेसिकली माझ्या माहितीतले एक जण आहे, आम्ही दोघांनी सोबतच लागवड केलेली आहे. बरोबर, त्यांचं इनऑर्गॅनिक पद्धतीने, आपलं ऑर्गॅनिक पद्धतीने सॉइल चार्जरच्या. त्यांच्या प्लॉटची कंडिशन काय? त्यांचा अजून तोडा व्हायचा आहे. आणि आपले प्लॉट चालू होऊन किती दिवस झाला? आपलं साधारण बघा, एक हफ्ता 1 वीक झालाय. 1 हफ्ता, 2 तोडे झालेत. ओके, म्हणजे आपण त्यांच्या निदान 2 पावलं पुढेच चालले. बरोबर. आता सर तुम्ही जर पाहिले, जर तुम्हाला जर सर कॅमेरा इकडे, जर तुम्ही जर पाहिलं, तुम्ही जर फळांचा कलर शायनिंग जर पाहिली, आणि विशेष म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथं जोरदार पाऊस होऊन गेलेला आहे, युनिफॉर्म साईजची फुले. सर याचा तोडा कधी झालेला आहे? काल झालेला आहे. आता सर तुम्ही जर पाहिलं, कुठं तुम्हाला या शक्यतो याच्यामध्ये पाणी जास्त दिसत नाहीये, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटीच नाहीये फुलाची, ते लगेच निघून जाते. कधी कधी प्रॉब्लेम असा होतो, गोंड्याला पाऊस होतो आणि गोंड्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं, त्यामुळे काय होतं, तिथं काळी टीक येण्याची शक्यता असते किंवा मग असा बुरा आल्या जातो. तो प्रकार इथं काही नाही. आणि जर तुम्ही फुलांची क्वालिटी वगैरे पाहिली, आणि आता राम सर आपल्याला नेहमी सांगत असतात का तुम्ही जेव्हा प्लॉटमध्ये जाता, तुम्ही गोडाऊनवर लक्ष देण्याच्या ऐवजी फॅक्टरीवर लक्ष द्या. आता आपली झाडाची फॅक्टरी काय, पान. आता तुम्ही जर सर पाहिली, आता पूर्ण आहे ना काळोखी जर पाहिली झाडाची, तुम्ही कुठेही पहा, म्हणजे एवढ्या ह्या खराब वातावरणात एवढी छान पद्धतीची कॅनोपी आज आपल्याला कुठल्याही गोंड्याच्या प्लॉटवर दिसत नाही. बरोबर. आणि आज तुम्ही पानांवर लक्ष दिले, मुळीवर लक्ष दिले, त्याच्यामुळे आज तुमचं गोडाऊन फुल भरलेलं आहे. बरोबर.
आता तुम्ही जर सर तुम्ही पूर्ण चारही साईडनी पाहिलं, आता खाली एक सरांचा चेंडूचा स्प्लॉट आहे, तो पण एस टी वैदिकचाच आहे. आणि इथं जर पाहिलं हा पूर्ण, आता तुम्ही म्हणजे सर असं दिसतंय का नजर लागेल असं दृश्य. बरोबर ना सर? सुमित सर तुम्ही काय सांगाल या गोष्टीवर? आपल्या सरांचं वैशिष्ट्य म्हणजे आता हा अप्सरा येलो आहे, हा चेंडू आपण स्टार्टिंग पासून आपल्याच अंडर होता, त्या चेंडूचे 37 दिवशी चालू झालाय. किती दिवशी? 37 दिवशी. आणि रेग्युलर या व्हरायटीचं कसं कितव्या दिवशी चालू होतं? काही रेग्युलर हा 40-42 दरम्यान होतो. 1.5 महिना घेतच. 1.5 महिना हा, म्हणजे बरोबर. आणि हा जरी ताकद लावली तर असं समजा 40-42, त्याच्या आत्ता होतच नाही. आणि आपला 37 5 दिवस तर पहिले झालं. ओके बरोबर. सर आता याचं तुम्ही याला सॉईल आतापर्यंत किती सोडलं? सॉईल बघा, प्रत्येक 5-6 दिवसाच्या इंटरव्हलनी कधी 1.5 लिटर, तर कधी पाऊस जास्त झाला तर 2 लिटर. ओके. साधारण 5 वेळा सोडला असा. 5 वेळा सोडलं. ओके. म्हणजे तुम्ही जे आता शेतकऱ्यांमध्ये मेन प्रॉब्लेम काय झालाय सर, का आपली पहिली SCT होती त्यावेळेस शेतकरी नुसते म्हणजे 80-20चं जे शेड्यूल होतं त्यावेळेस शेतकरी नुसते सॉईल चार्जर वापरायचे. हा बरोबर. त्याच्यानंतर वैदिक आलं. आता शेतकऱ्यांचं नुसतं वैदिक म्हणजे पण राम सरांनी जो फॉर्म्युला दिलाय SCT प्लस वैदिक 50-50%, तो तुम्ही योग्य पद्धतीने वापरलेला आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला हा रिझल्ट दिसतोय. आणि शेतकऱ्यांना ही नम्र विनंती राहील का तुम्ही नुसतं वैदिकचे रिझल्ट व्हिडिओ पाहता, पण नुसतं वैदिककडे नका पळू, त्याला SCT ची पण जोड घ्यावी लागणार आहे. कारण की वैदिकमुळे काय होतं, लोक सॉइल चार्जरच विसरली. नाही, वैदिक सर तुम्हाला भरपूर प्रकारचे न्यूट्रिएंट्स झाडाला देता येतात, पण त्यांनी थोड्या प्रमाणात पिकाचा म्हणजे जमिनीचा सेंद्रीयकर्ब वाढला जातो. बरोबर. पण तुम्ही जी SCT आहे, SCTने तुमचा सगळ्यात जास्त सेंद्रीयकर्ब वाढला जातो जमिनीचा. आणि राम सर नेहमी सांगतात, जर तुम्ही जमिनीला जर पोषण दिलं, आपल्या शेतकऱ्याचं काय झालंय, आता तुम्ही SCT युजर शेतकरी, तुमची मेंटॅलिटी वेगळी, पण दुसऱ्या शेतकऱ्यांची कशी, एका मातीच्या कणावर जवळजवळ 10 लाख जीवाणू असतात, तरी आपण काय PSB KSB सगळं सोडतो. काही गरज आहे, PSB KSB सोडतो, नंतर तणनाशक मारतो. आता सर तणनाशकवरून आठवलं, आता जर तुम्ही सर पूर्ण हा मधला पट्टा पाहिला, जर तुम्हाला कुठेही म्हणजे तणनाशक मारलेलंच नाही, ब्रश कटरनी कटिंग करून घेतलेले. म्हणजे हे काय झालेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हे जे गवत आहे याचं मल्चिंग तयार झालेलं आहे. आणि लोक काय करतात, तणनाशक मारतात. तणनाशकामुळे काय होतं, नंतर पुढं तुमच्या फुलांना वाफ बसते, पानांवर स्कॉर्चिंग येते, त्याच्यानंतर फुलं मग कधी कधी नॉर्मलच म्हणजे अर्धवट उमलतात. असे भरपूर सारे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. पण यांनी काय झालं, तुमची मल्चिंग होऊन गेली पूर्ण पद्धतीने. बरोबर. आणि शेतकरी काय म्हणतात, आता खर्च वाढतो. तर तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आहे? खर्च साधारण बेसल डोस पासून तर आतापर्यंत अराउंड 40,000. 40,000. हा, एवढं प्लॉटला 1.5 एकरला. म्हणजे हा आणि खालचा दोन्ही मिळून 40,000 फक्त. सर कोणाला ही गोष्ट खरी वाटत नाही. आणि हाच प्लॉट जर तुम्ही रासायनिक पद्धतीने केला असता तर आज साधारण तो 60-70 तरी घरात गेला असता. बरोबर. म्हणजे आपली तिथं खर्चाची पण बचत झाली, त्यातून तुमचं उत्पन्न पण लवकर चांगलं आहे आणि लवकर चालू झाले. आता तुम्हाला कसं वाटतं, पाऊस जास्त झालाय जास्त प्रमाणात, तर तुम्हाला काय आता काय वाटतंय का? प्रॉब्लेम असं काय नाहीये, पण शक्यतो घेण्यात आले तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रेज घेईल, पण असा प्रॉब्लेम काय दिसत नाही. बाकीचे झेंडू सवाल्यांचं जर पाहिलं तुम्ही, आता तुमच्याच मित्राचं झेंडू पाऊस झालं त्यांची अशी एकदम चलबिचल होता, असं का आता काय घ्यायचं नंतर काय घ्यायचं, तसं तुम्हाला कोणतं डोक्याला ताण येतो का? पाऊस झालाय का आपण हे घेतलं पाहिजे लवकर, ते घेतलं पाहिजे? नाही असं काही सर. आपली गडबड करायची. SCT सोबत शेती करताना तुम्हाला कसं वाटतंय? SCT इझी आहे, एकदम इझी, म्हणजे डोक्याला काही टेन्शन नाही. ऍक्च्युली टेन्शन नको म्हणूनच आम्ही ह्याच्यात पडलो. कारण नक्कीच कसं आहे, नुसतं कष्ट करायचं बरोबर हे डोक्यात नाही बसत. हो बरोबर. कष्ट सगळेच करतात. थोडंफार जरा डोक्याने केली शेती तर ठीक होऊ शकते. जर अशी जर सर तुम्ही SCT वैदिक सोबत नियोजनबद्ध शेती केली तर तुम्ही आज 1.5 एकर झेंडू पिकवले. बरोबर. पुढे तुम्ही 10 एकर पण पिकू शकता. बरोबर. नक्कीच. आतापर्यंत आपले स्प्रे किती झाले? आतापर्यंत साधारण 4 स्प्रे झाले. 4 स्प्रे. हो. जास्त आपण सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही स्प्रेला जास्त खर्च केला का खाली जमिनीवर? नाही, जमिनीवर केला. जमिनीवर एक्झॅक्ट. म्हणजे तुमच्याकडे समजा 100 रुपये तर 80 रुपये तुम्हाला जमिनीवरच खर्च करायचा आणि 20 रुपये फक्त वरच केलं. बरोबर. खाली जर
ताकद तुमची Base बरोबर पक्का भेटली जर असेल असेल, बरोबर वरती नाही जास्त प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि तेच आहे सर, झाडाचं मेनतून मूळ आहे ते जमिनीत सगळ्यात जास्त झाड अन्नग्रहण तिथून करतात. बरोबर. आणि तुमचा जो म्हणजे तुम्ही जे नियोजन केलं ते योग्य पद्धतीने केलेलं आहे. बघा सर, हे पाहू शकता तुम्ही, आता एवढा पाऊस कंटिन्युटी चालू आहे तरी हे रूट किती ऍक्टिव्ह आहे आणि भरपूर म्हणजे जे व्हाईट रूट म्हणतो सगळ्यात जास्त अन्नग्रहण करण्याचं काम व्हाईट रूट करते, ते पाहू शकता. म्हणजे हे रासायनिकच्या प्लॉटमध्ये कुठं हे चित्र दिसणार नाहीये सर तुम्हाला, बरोबर. आणि एकदम पहा ना तुम्ही, माती किती भुसभुशीत झालेली, पूर्ण नुसती बोट जर हे केलं तरी एकदम इझिली उकरली जाते. सर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर आता कधी कधी काय होतं, भरपूर शेतकरी युट्यूबवर व्हिडिओ पाहतात, बरोबर. शेतकऱ्यांचा थोडासा विश्वास बसत नाही, कारण की युट्यूबवर बरेचसे फेक व्हिडिओ असतात. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता अशी झाली का पाहिलं एखादं चांगलं वाटतं, नाही नाही हे फेक आहे, याला असं वापरलं असं, याला रासायनिकचं जास्त हे असं. तर जर इतर शेतकऱ्यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव साकेत कानडे आणि कॉन्टॅक्ट नंबर 7588 29 1573. ओके. सुमित सर, आता तुम्ही या भागात काम पाहता, समजा जर इतर शेतकऱ्यांची जर इच्छा असेल तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायची तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आपलं शेतकरी माहिती केंद्र नारंगाव इथं आहे, काळे ॲग्रो सर्व्हिसेस, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी, 84 59 16 73 43. ओके.